आपल्यासोबत वर्धेचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. सुधीर भाऊ, आज PM विश्वकर्मा योजनेचा सोहळा पार पडला. 1 वर्ष पूर्ण झाले, काय सांगाल? नाही, PM विश्वकर्मा योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज देशभरासाठी वर्धा, जेव्हा आम्ही वर्धेचं नाव घेतो तेव्हा महात्मा गांधींच्या पावन स्पर्शांनी पुनीत झालेली भूमी आहे आणि महात्मा गांधींचे काही प्रसिद्ध असे सिद्धांत आहे. या सिद्धांतापैकी एक 12 बलुतेदारांच्या आयुष्यामध्ये मदतीचा हात पुढे झाला पाहिजे आणि माननीय पंतप्रधान महोदय महात्मा गांधींच्या गुजरातमधूनच येतात आणि त्यांनी आज वर्धेची निवड केली. आज साधारणतः लाखो लोकांना एकाच वेळी विविध प्रकारचे कार्ड वाटप झाले, कर्ज वाटप झालं आणि या PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून या सर्व हुनर असणाऱ्या विविध जातीच्या लोकांना, ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, त्यांना सन्मान करत त्यांना संधी उपलब्ध करून दिली. संजय राऊत म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी रिबीन कापतात, उद्घाटन करतात, मात्र संपूर्ण उद्योगधंदे गुजरातलाच जाते. नाही, हे त्यांचं एक खोटं बोलणं. म्हणजे यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनासुद्धा आज दुःख होत असेल की अशा विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं. जर्मनमध्ये जो गुबेल्स होता त्याची री ओढायची आणि रोज खोटं बघायचं. म्हणजे परवा महाविकास आघाडीचा एक नेता म्हणाला की बुटीबोरीमध्ये एक उद्योग गुजरातमध्ये गेला. शेवटी तो उद्योगपती म्हणाला, अहो हा उद्योग इथेच आहे. खोटं बोलणं हे यांचं व्यसन झालं आहे आणि कधीकधी वाटतं की हे व्यसन या जन्मातच नाही तर कदाचित पुढच्या जन्मातही कायम राहील, इतकं खोटं बोलायला लागलं आहे. त्या कर्नाटकमध्ये गणपती बाप्पांना पोलिसांच्या सगाकीच्या गाडीत टाकलं तेव्हा एक शब्द बोलले नाही. तेव्हा असं वाटलं की जगातला सारा फेविकॉल यांच्या ओठाला लागला. पण मोदीजी आले की मात्र जसा सालारजंग म्युझियममधला तो घड्याळीमधला पक्षी निघतो तसं हे आपल्या घरट्याच्या बाहेर निघून मोदीजींवर टीका करणे, देशाचा अवमान करणे, कधी आरक्षण आम्ही हटवणार असं सांगणे, कधीकधी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणे. आणि काय आमच्या बहिणींबद्दल अपशब्द बोलतात हो. म्हणाले 1,500मध्ये तुम्ही स्वाभिमान विकू नका. अरे तुम्ही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून स्वाभिमान विकला आणि आमच्या गरीब बहिणींना तुम्ही सांगता तुम्ही राज्याने एक उत्तम योजना केली, त्याचं प्रोत्साहन करणं तर तुमच्यानी होत नाही आणि तुमची योजना मात्र खटाखट आम्ही पैसे देऊ. तुम्ही 55 वर्ष गटागट देशाचे पैसे खाल्ले तेव्हा मात्र काही वाटलं नाही आणि आज समानता आणि चाहिए. मग तेव्हा काय केलं? समानता का नाही? झोपले होते? तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुम्ही सांगायचे हमें 1 रुपया बेचते हैं तो 15 पैसे पोचते हैं, 85 पैसा हमारे पार्टी के लोग खाड़ देते. हे तुम्ही सांगितलं? काही लाज राहिली नाही. भाऊ, राहुल गांधींना एनडीएच्या नेत्यांकडून धमकी देत आहे आणि काँग्रेसनं आता सिक्युरिटीची मागणी केली. मला माहीत नाही, सिक्युरिटी हा काही राजकीय मुद्दा नाही. आता आमची सिक्युरिटी उद्धव साहेबांचं सरकार असताना नेते धमकी देतात आहे म्हणतात. नाही, सिक्युरिटी मागितली असेल तर त्याचं आकलन केलं जाईल आणि सिक्युरिटी दिल्या जाईल. आता खरं तर माहीत नाही, स्वतः काँग्रेसचे राहुल गांधी म्हणाले की लोक दंडे लेके प्रधानमंत्री को मारने निकलेंगे. तर मला वाटतं की राजकीय वाक्याचा आधार घेऊन अजून सुरक्षा वाढवून घ्यायची असेल तर त्याला काही ना नाही आहे. कोणी एखाद्या नेत्यांनी आमदारांनी प्रतिउत्तरमध्ये काही म्हटलं असेल तर निश्चितच त्यावर पोलीस कारवाई होईल. पण इतकं घाबरून जाणं एकदम की आता सिक्युरिटी द्या, सुरक्षा द्या, ही जी काही त्यांना जीवाची भीती वाटत असेल तर त्यांना सुरक्षा दिली जाईल, त्याच्यामध्ये अडचण काय. एक शेवटचा प्रश्न घेतो. संजय राऊत असं देखील म्हणाले की भाजप आता दंगे भडकवण्याचं काम करणार नाही. ते तर म्हणाले प्रभू रामाच्या मंदिराचं जेव्हा प्राणप्रतिष्ठा होती तेव्हाही उद्धवजी म्हणाले आता दंगे भडकणार, हे होईल ते होईल. मी म्हणून तर म्हणतो ना, खोटं बोलणे त्यांचा कोणी हात पकडू शकेल का? ऑलिम्पिकमध्ये बरं आहे की याच्यावर गोल्ड मेडल नाही, तर निश्चितपणे महाविकास आघाडी नेत्यांनी प्रत्येक ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आणि ऑलिम्पिक समितीने तर यांच्या खोटं बोलण्याचा जो स्वभाव आणि व्यसन आहे त्याला पाहून तर त्या गोल्ड मेडल डायमंड रत्न जडीत यांना मेडल दिलं असतं. इतकं खोटं बोलतात.
शेतकऱ्यांचा अवमान करतात, लाडक्या बहिणींचा अवमान करतात, देशाचा अवमान करतात, अमेरिकेत जातात, देशाची निंदा करतात, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करतात, डॉक्टरांचा अवमान करतात, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरे, कधी म्हणतात की कोरोना पाप केल्याने होतो. आता काय सुरू आहे? मला वाटतं की नोव्हेंबरनंतर ही जी काही खोटं बोलण्याची सवय आहे ती परमनंट बंद होईल. जागा वाटपावर काही निर्णय कधीपर्यंत होईल काही कळू शकत नाही, जागा वाटपाचा आमचे सर्व निर्णय झाले. फक्त आम्ही टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सांगत नाही. या काही प्रसिद्धीचा अभ्यास थोडी आहे की किती जागा कोणा काय. महायुतीमध्ये 100% एकमत आहे. हा संगम आहे, हा विचाराचा संगम आहे, हा राष्ट्रहितासाठी आहे, हा राज्याच्या हितासाठी आहे. महायुती सरकार येणं हे महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेच्या हितासाठी आवश्यक आहे, अनिवार्य आहे. मी तर तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की हे डबल इंजिनचं सरकार, स्थिर सरकार, विकास करणारं सरकार पाहिजे. मधात आपण उद्धवजींचं सरकार पाहिजे. रोज एक नेता उठला की काय म्हणायचा, आम्हाला केंद्र पैसे देत नाही, केंद्र पैसे देत नाही, केंद्र पैसे देत नाही. आपल्याला रडणारं सरकार नको, लढणारं सरकार पाहिजे. याच्यावर दोष त्याच्यावर दोष देऊन आपलं अपयश झाकणारं सरकार नको. यशासाठी जय भवानी जय शिवाजी म्हणत शक्तीने काम करणारं सरकार पाहिजे. खूप खूप धन्यवाद. लढणारं नाही तर लढणारं सरकार पाहिजे अशीच प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा.